हिंगोलीतून बातमी आहे। हिंगोलीमध्ये डिझेलचं कारण सांगत रुग्णवाहिका नाकारलेल्या गरोदर महिलेच्या बाळाचा मृत्यू झालाय। गरोदर महिलेच्या पोटातील नवजात बाळाचा पोटातच मृत्यू झालाय। जवळा बाजारच्या आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेअभावी गरोदर महिला ताटकळत राहिली। आरोग्य केंद्रामध्ये महिला 2 तास ताटकळत होती। डिझेलचं कारण सांगत गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारली गेलेली होती। माधव दीपके आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। माधव, डिझेलचं कारण सांगून रुग्णवाहिका नाकारली गेली, पण जन्मालाही न आलेल्या जीवावरती हे सगळं बेतलेलं आहे। निश्चित प्रज्ञा, अत्यंत दुःखद ही घटना आहे। आपण कालपासून या बातमीचा फॉलोअप घेतोय, पाठपुरावा करतोय। जवळ बाजारामध्ये ही गरोदर महिलेला उपचारासाठी आणलं होतं। डिझेलचं कारण सांगून अँब्युलन्स नाकारली। 2 तास त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये थांबून ठेवलं होतं आणि या संदर्भात आरोग्य पथक सुद्धा चौकशीसाठी गेलं होतं त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये। परंतु माहिती आरोग्य पथकाला वेगळी देण्यात आलेली आहे। ते म्हणजे आमच्याकडे ड्रायव्हर नव्हता असं तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि रुग्णांच्या नातेवाईकांना डिझेल नाही असं सांगितलं। आणि या सर्व आरोग्य प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फटका एका नवजात बाळाला बसलेला आहे। 2 तास ताटकळत ठेवल्यानंतर काल परवाला त्यांना इथे आणलं होतं हिंगोलीच्या शासकीय महाविद्यालयामध्ये आणि त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केल्याच्या नंतर नवजात बाळाचा आईच्या पोटाचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे। सिझेरियन प्रसूती करून त्या बाळाला बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आरोग्य विभागाच्या या गलथान कारभाराचा पूर्णपणे त्या नवजात बाळाचा मृत्यू झालेला आहे आणि याचा नाहक त्रास याचा जो फटका आहे तो पूर्णपणे त्या रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांना भोगावा लागला आहे आणि त्यामुळे त्या वैद्यकीय अधिकारी आणि त्यातील कर्मचाऱ्यावर कार्यवाहीची मागणी केली जाऊ लागली। प्रज्ञा। माधव, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।